अहमदनगरमध्ये खासदार संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारादरम्यान केलेल्या भाषणात राऊतांनी औरंगजेबाचा दाखला देत मोदींवर टीका केली होती। 8 मे रोजी झालेल्या या सभेत राऊतांवर समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना दुचाकीवरून प्रवास करावा लागला। भिवंडीमध्ये वंचितचे उमेदवार निलेश सांबरेंसाठी ते प्रचार सभा घेत होते, मात्र ते वाहतूक कोंडीत अडकले आणि त्यामुळे प्रचार सभेचं स्थळ गाठण्यासाठी आंबेडकरांना चक्क स्कूटीवरून प्रवास करावा लागला। राष्ट्रवादीमध्ये शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या विजयाचे फ्लेक्स पिंपरी चिंचवडच्या भोसरी विधानसभा मतदारसंघात पाहायला मिळाले। विशेष म्हणजे हे फ्लेक्स भोसरीमधील शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी लावले। सांगलीच्या जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांचा राजीनामा अजूनही भाजपने मंजूर केलेला नाही, त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे। जगतापांनी भाजपच्या अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। विरोधात बंड करत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा प्रचार केला होता, मात्र मतदान संपलं तरीही भाजपने जगतापांचा राजीनामा मंजूर केलेला नाही। वाशिममध्ये बंजारा धर्मपीठाचे महंत जितेंद्र महाराज राजकारण्यांच्या आखाड्यात उतरणार आहेत। त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये भाजपच्या अनेक नेत्यांची उपस्थिती होती। यावेळेस त्यांनी भाजपकडून विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे माजी पीए विभव कुमारला दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं। स्वाती मालिवाल हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे। 13 मे रोजी मालिवाल यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना समोर आली होती आणि त्यांनी विभव कुमारांवर गंभीर आरोप केले होते। मराठ्यांची भीती होती म्हणूनच एकेका जिल्ह्यातील मोदींना 3 सभा घ्याव्या लागल्या, असा दावा मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी केला आहे। मराठ्यांची भीती आहे म्हणूनच मोदी साहेब महाराष्ट्रात इतके वेळा आले, असा दावाही जरांगेंनी केला आहे। महाबळेश्वरमध्ये रस्त्याचं काम गेल्या 4 महिन्यांपासून रखडलेलं आहे। रस्त्याचं काम संथ गतीने सुरू असल्यामुळे पर्यटकांबरोबरच विद्यार्थी आणि ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागतोय, त्यामुळे कामाला गती देण्याची मागणी आता होऊ लागली आहे।